ठाण्यातील रामनगर परिसरात असणाऱ्या साधना ज्युनियर कॉलेजमधील महिला शिक्षिकांना कॉलेजमधील प्राध्यापक व इतर शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमांना चांगला चोप दिलाय। ठाण्यातील श्रीनगर येथील 4 शिक्षकांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मनसेकडून बेदम चोप देण्यात आलाय। या संदर्भात शिक्षिकांनी मनसेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत शिक्षकाला चोप दिलाय। या संदर्भात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप महिलांनी केलाय। ते आम्हाला सतत त्रास देत असतात। ठीक आहे, काम जर काही होत नसेल तर त्यांनी बोललं तर ते बरोबर आहे, पण काम करत असतानाही ते आमच्यासोबत गैरव्यवहार करतात, चुकीचं बोलतात सर। ते आम्हाला माझ्या ज्या सहकर्मी आहेत, माझ्यासोबत ज्या काम करतात, त्यांना स्टाफ रूम मध्ये येऊन ते बोलतात की तुला मी नंगी करेल आणि पायातनं चप्पल काढून तिला दाखवतात। तर मी त्यांना सिनियर या नात्याने सांगते, सर असं बोलू नका, आपण शिक्षक आहोत। तर ते मला त्यांचा मुलगा त्यांच्या मागे सपोर्ट करत असतो, ज्याचं नाव आशुतोष मिश्रा आहे। तो म्हणतो आपको बोला जा रहा है क्या? त्यांच्या बाजूला त्याची मिसेस प्रिया मिश्रा उभी असते, ती बोलते सर की मी म्हटलं तुम्हाला जर असं बोललं तर ती म्हणते तमीज। म्हटलं तुमची असं नाही ना सर, त्या पण एक स्त्री आहेत। तर त्यावेळेस ते आम्हाला खूप घाणेरड्या प्रकारच्या शिव्या देऊन त्या ठिकाणून गपचप बोलतात। आमचे मोबाईल मागतात, आमचे मोबाईल चेकिंग करतात, आम्हाला म्हणतात कि आपको एरिया में त्यांची भाषा सर गंधवा देंगे, चढ़वा देंगे, काय बोलतात? यूपी वाले मुंह दिखाने लायक नहीं रहोगे। जी मला समजत नहीं सर, मुंह दिखाने लायक नहीं छोड़ोगे, यहाँ से नंगा करके तुम लोगों को भेजा जाएगा, ऐसे शब्द, चप्पल दाखवली जाते, तुम लोग पिटे जाओगे, मुंह दिखाने लायक नहीं रहोगे, अशी शिवीगाळ आम्हाला त्या संस्थेचे संस्थापक श्री रमेशचंद्र शोभनाथ मिश्रा करतात। त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना प्रोटेक्ट करतो, आशुतोष मिश्रा, त्यांची सून प्रिया आशुतोष मिश्रा, प्रिन्सिपल सत्येंद्र मिश्रा। ते तर सर ह्या मॅडमांवर अक्षरशः पोलीस स्टेशनला पोलिसांनी तक्रार काय केली? सर पोलीस आम्ही आलोय, आम्हाला 2 ते 3 तास होण्यात आले, पण अजूनही आमची तक्रार काही पूर्णपणे झाली नाहीये। आम्हाला फक्त सांगितलं जाते काय झालं, आम्ही सांगतो सर आमच्यासोबत एवढं झालंय, फिरवलं जातंय आम्हाला, अजूनपर्यंत आमच्यासोबत काही आम्हाला झालं नाही। महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दबाव टाकला जातो, खूप दबाव आम्हाला हकलून देतात सर, बोलते तेरा बाप का कॉलेज, तेरे बाप का कॉलेज आहे। किती शिक्षक आहेत त्यांच्यासोबत असं आहे सर भरपूर, पण ज्या सॅलरीमुळे घाबरून काही बोलत नाहीये। कारण सर आमची सॅलरी थांबवली जाते। आम्ही विचारलं सर सॅलरी का म्हणून थांबवतायत, त्याचं आम्हाला काही बोला ना सर। तर ते सांगतात म्हणजे नाही बोलत, आम्ही काही बोलू शकत नाही, कारण सॅलरीचं सगळं त्यांच्या हातात आहे ना सर, किती झालं तो प्रश्न झाला। आम्ही कधी आणि जे काही टीचर आहेत जे कधीही येत नाही कॉलेजला, कधीही शिकवत नाही सर, ते पूर्ण सॅलरी उचलतायत आरामात और बराबर टाइम टू टाइम सॅलरी पूर्ण। सर आमच्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट आहेत, जे ऑफिसमध्ये होते, ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलेलं, त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आम्ही व्यवस्थितरित्या कपाटीत ठेवलेले होते। ते डॉक्युमेंट इथून ते घेऊन त्यांनी कुठं रात्री लंपास केले, काय मिळालं पाहिजे? गेटाच्या बाहेर ठेवलं जातं, लॉक केलं जातो गेट। उद्याला विद्यार्थिनी जर कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर राहिल्या तर त्यांना काय झालं तर संस्था जबाबदार आहे का? मुख्याध्यापक जबाबदार आहे का? त्याला घेणार का विद्यार्थिनींची जबाबदारी? जर विद्यार्थिनी सपोज एखाद्या विद्यार्थिनीला 7:15चं कॉलेज आहे, थोडा 2-5 मिनिटं उशीर झाला तर आपली जबाबदारी आहे ना तिला आतमध्ये घ्यायचं। पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीवर पाठवतात की नाही महाविद्यालयामध्ये? आजपासून सर 12वी बोर्डाच्या एक्झाम चालू झालेल्या आहे। बोर्डाच्या एक्झाम चालू असताना प्रिया मिश्रा, आशुतोष मिश्रा वर्गामध्ये येऊन मुलांना खूप त्रास दिला। मुलांना त्या ठिकाणाहून घेऊन तिकडच्या शाळेमध्ये घेऊन गेले। त्यांना सांगतात की आमच्या हातामध्ये सगळे मार्क्स आहेत, ह्या कोणी नाहीये, त्यांच्याकडे बघायचं नाही। आम्हाला ओरलचे पेपर सुद्धा दिले जात नाही। आम्ही विषय टीचर आहोत तरी आम्हाला खूप प्रकारे त्रास दिला जातोय सर। आम्ही 12-13 वर्षापासून त्या शाळेत काम करतोय आणि हे सहन करत आलो, आणि आता सहन करण्याची क्षमता संपली। नोकरी गेली तरी चालेल सर, पण आता सहन नाही होणार सर। होय, आम्हाला ज्यावेळेला कळलं, आमच्या शाखाध्यक्षांनी आम्हाला फोन केला। आमचे शाखाध्यक्ष, 3 शाखाध्यक्ष आमचे होते, त्यांना ज्यावेळेला शाखेत ह्या आमच्या शिक्षिका गेल्या आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ही तक्रार केली की आमच्या बाबतीत असं असं झालंय। त्वरित आमची पोरं गेली, जो संबंधित जो कोण शिक्षक आहे त्याला मनसे स्टाईल उत्तर दिलेलं आहे
पुढे तो विचार करेल का कुठलं काम करताना. आणि चांगला माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलं आता त्याच्याकडे चांगला चोप दिला आहे. आमच्याकडे आलेली तक्रार आम्ही त्याचं दखल घेतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. तुम्ही आता पोलीस ठाण्यात आलेले आहेत. शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पोलीस देखील तक्रार दाखल करण्यास विलंब नाही. मी आता पोलिसांजवळ बोललो असं काही नाही आहे. पोलीस आता तिथे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. कारण त्यांच्याकडे तक्रार आली त्यांनी सगळं त्यांना आता हा जो प्रकार झाला हा त्यांना बाहेरून कळलेला आहे. त्याच्यानंतर ते पोलिसांचं काम पूर्ण ऐकून घेत आहेत. पण असं कुठे पोलिसांचं आता मी पण त्यांच्याजवळ बोललो आमचा कोण नातेवाईक नाही आहे की आम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही. इथे आलेल्या माणसाची आम्ही तक्रार घेतो आणि पोलिसांचं काम करतात. त्यांना आता सगळ्या आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना तिथे त्यांनी बसवलं आहे. त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतात आणि ते त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार.